आम्ही आलो विपश्यना केंद्र. हा आमचा मित्र विनोद. विपश्यना केंद्र, म्यानमार विपश्यना केंद्र, प्यागोळा म्हणतात बघा. कसं उंच एकदम प्यागोळा आहे. माझा जिगरी, माझा मित्र. एकाच्या भरोशावर दुसरा पण आहे, एक पण त्याच्या खांद्यावर जरा जबाबदारी आहेत म्हणून तो आला नाही. आणि हा 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 आला बघा. कसं बघा प्यागोळा आहे, विपश्यना केंद्र एकदम. आणि इथं म्यानमार विपश्यना गेट आहे बघा. आणि खूप दुरून इथं लांबून लोक येतात बघा एकदम. आणि गेट बघा. बेटा बीच में से सरकला फोटो निकाल दे. बघा कसं एकदम छानपैकी असं विपश्यना गेट आहे बघा. हे चल ना विनोद. खूप लांबून बघा एकदम. आता बघा मी तुम्हाला एकदम स्टार्टमधून हे सांगतो बघा. स्टार्टमधून विपश्यना केंद्र एकदम. हां थांब 2 मिनिट हे असं भव्य दिव्य बघा. असं बुद्धविहार मी जीवनात फर्स्ट टाईम बघितलं. असं बुद्धविहार जीवनात फर्स्ट टाईम. आणि एकदम खरंच मन एकदम प्रसन्नित होते. एकदम प्रसन्न मन झालं आहे बघा एकदम. आणि खरंच जीवनामध्ये फर्स्ट टाईम असं बुद्धविहार बघितलं बघा. किती उंच आणि आवाढव्य एकदम. खूप छान मध्ये मनामध्ये एकदम विपश्यना केंद्र आहे. शांत वॉचमॅन पण आहेत. किधर है डस्टबिन? हाँ रे वो बोले अंदर इधर. हे तर एंट्री आहे, रिसेप्शन म्हणतो त्याला. आणि बघा कसं एकदम आवाढव्य विहार आहे. हे विहार खूप छानपैकी एकदम असं मन एकदम प्रसन्नित होते. आणि बघा घंटा किती खूप मोठं घंटी आहे. आणि इथं बघा केवढी मोठी घंटी आहे. हे एंट्रन्स गेट आहे बरं का. हे एंट्रन्स गेट आहे. आणि इथं राहण्याची पण सोय आहे बरं का मित्रांनो. इथं राहण्याची पण सोय आहे. इथं राहण्यासाठी लॉज वगैरे आहे. आणि हे घंटा बघा किती मोठा घंटा आहे. आणि भरपूर मोठा असा घंटा आहे बघा. आणि बघा असं हे विहार बघण्यासाठी म्हणजे आपल्याला पूर्ण दिवस घालावा लागेल बरं का. हे विहार बघण्यासाठी पूर्ण दिवस आपल्याला जाईल. तर तोपर्यंत आपल्याला पण हे विहार बघता येणार नाही एवढं. धम्मालय आहे हे. एक धम्मालय म्हणून एक म्हणजे आपल्याला लॉजिंगसाठी राहण्याची सोय आहे बघा. गुंजेवाणी धर्म की धरती और आकाश. हे घंटा. अरे